टाटा IPL 2024 मधील सर्व सामने दिवसेंदिवस रंगतदार होत आहेत. यामुळे क्रिकेट चाहते मनापासून खुश होत आहेत. लखनौच्या एकाना उर्फ भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेला टाटा IPL 2024च्या मालिकेतील 34वा सामना देखील याला अपवाद नाही. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही सुपर डुपर संघात झालेला हा सामना लखनौचे प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत. कारण त्यांचा लाडका क्रिकेटपटू धोनी या सामन्यात मनापासून खेळला. त्याचा खेळ पाहून प्रेक्षकांच्या नजरेचे पारणे फिटले. या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरला, तसेच कोणते खेळाडू गेम चेंजर ठरले, तसेच या सामन्याला कशी आणि कुठे कलाटणी मिळाली, हे सर्व जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ सबस्क्राईब करा. कारण आपल्या मराठीत IPL 2024च्या सर्व सामन्यांचे समालोचन करणारं हे एकमेव मराठी चॅनल आहे. आपल्या सबस्क्राईब आणि लाईक करण्यामुळे आपल्या पुढे नवनवीन गोष्टी आणण्यास आम्हाला आनंद होतो, प्रोत्साहन मिळते. त्यामुळे यापुढे अधिकच रंगतदार होणाऱ्या सामन्यातील रोमहर्षक घटना आणि नेत्रदीपक खेळी पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला आपल्याला निश्चितच आवडेल. लखनौचा नवाबी थाट काही औरच असतो. लखनौ सुपर जायंट्सचा सामना CSK सोबत होणार म्हटल्यावर शहरभर पोस्टर्स लावली. पोस्टरचा विषय काय तर धोनी. लखनौच्या चाहत्यांनी धोनीचं स्वागत देखील एखाद्या नवाबासारखं केलं. लाखो चाहते आपल्या या सुपर हिरोला पाहायला एकाना स्टेडियमच्या भोवती जमले होते. आधीच मुस्कुराइये की आप लखनौ में है अशा शब्दात सगळ्यांचं स्वागत करणाऱ्या या नवाबी महानगराने आज मुस्कुराइये की आज धोनी लखनौ में है अशा शब्दात केलं. धोनीचं हे शेवटचं IPL असल्यामुळे चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि आज लखनौमधील करोडो चाहत्यांनी आपल्या लाडक्या क्रिकेटपटूचं उत्स्फूर्त स्वागत केलं. लखनौच्या या नवाबी थाट असलेल्या चाहत्यांना धोनीनं षटकारांची आतिषबाजी करावी आणि KL राहुलनं सामना जिंकावा असं मनोमन वाटत होतं. लखनौचे चाहते दोन्ही जर्डींवर हात ठेवून होते. या नवाबी चाहत्यांना धोनीनं आणि KL राहुलनं खुश केलं. मित्रांनो, लखनौच्या एकाना स्टेडियमवर चेन्नई आणि लखनौ यांच्यातील IPL 2024 मालिकेतील 34वा सामना संपन्न झाला. या सामन्यात लखनौचे कर्णधार KL राहुल यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला, पण पहिल्याच चेंडूवर सचिन रवींद्र शून्यावर बाद झाले. अजिंक्य रहाणेने 36 धावा केल्या तर कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी 17 धावा केल्या. मात्र रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा स्कोअर 176 पर्यंत पोहोचला. यावेळी शिवम दुबे आणि समीर रिझवी कोणीच चाललं नाही. शिवम दुबे 3 आणि समीर रिझवी 1 धावा काढून बाद झाले. या मैदानावर एकट्या रवींद्र जडेजाने 40 चेंडूत 57 धावा केल्या. त्यांना मोईन अलीने साथ दिली, त्यांनी 30 धावा केल्या. परंतु या मैदानावर आजचा सुपर हिरो होता महेंद्रसिंग धोनी. 9 चेंडूत 3 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकून धोनीने 28 धावा करून आपल्या संघाला 176 धावा मिळवून दिल्या आणि 177 धावांचे लक्ष्य लखनौ सुपर जायंट्स समोर ठेवलं. लखनौ सुपर जायंट्सकडून कर्णधार KL राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी डावाची सुरुवात तर मोठी दमदार केली. यावेळी लखनौच्या फलंदाजांचा आत्मविश्वास गगनाला जाऊन भिडला होता. परंतु क्रिकेटमध्ये बाजू पलटायला कितीसा वेळ लागतो. KL राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी लखनौसाठी 134 धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे लखनौचा संघ चेन्नई समोर इतक्या आत्मविश्वासाने कधीच खेळला नव्हता. दोघं खेळाडू चांगले स्थिरावलेले असताना क्विंटन डी कॉक 54 धावांवर बाद झाले तर KL राहुलने 82 धावा ठोकल्या. यानंतर मैदानावर आलेल्या निकोलस पुरनने 12 चेंडूत 23 धावा काढून आपल्या संघाला 8 विकेट्सने विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेला हा सामना जरी लखनौने जिंकला तरी मैदानावरील लाखो चाहत्यांची मन मात्र महेंद्रसिंग धोनी यांनी जिंकली. भारतीय क्रिकेटप्रेमी
महेंद्रसिंग धोनीवर किती प्रेम करतात याचा प्रत्यय लखनौच्या इकाना स्टेडियमवर आला. धोनीच्या स्वागतासाठी अक्षरशः हजारो चाहते स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ जमले होते. चेन्नई सुपर किंगची बस जेव्हा स्टेडियम जवळ आली तेव्हा धोनीच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला होता. धोनीचं अभूतपूर्व स्वागत करण्यासाठी लखनौचं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम खचाखच भरलं होतं. चाहत्यांनी आपल्या गालावर आणि आपल्या शरीरावर धोनीचे नाव काढून ते अभिमानाने मिरवत होते. धोनी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानावर आले तेव्हा चाहत्यांनी धोनीच्या जय जयकाराने स्टेडियम डोक्यावर घेतले. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूचा खेळ पाहण्यासाठी त्यांचे नेत्र आसुसले होते. धोनीनेही आपल्या चाहत्यांचे समाधान केले. 9 चेंडू 3 चौकार आणि 2 धोनी स्टाईल षटकार ठोकून त्यांनी चाहत्यांना सलामी दिली. हा सामना जरी लखनौ जिंकली तरी स्टेडियमवरील प्रेक्षकांना आणि चाहत्यांना मात्र महेंद्रसिंग धोनी नावाच्या अफाट लोकप्रिय क्रिकेटपटूने जिंकलं. सामन्यानंतर धोनीने KL राहुलच्या कर्णधारपणाचे कौतुक केले आणि त्याला भावी काळासाठी मनापासून आशीर्वाद दिले. लखनौकरांनी केलेलं धोनीचं अभूतपूर्व स्वागत पाहून आजच्या घडीला धोनी हाच देशातला सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. यावर आपलं काय मत आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये येस किंवा नो लिहून जरूर कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल तसेच व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक केल्याबद्दल आपल्या मनापासून आभार.